कडे पठार पायी त्याला वहले गावठाव सर्वास बापूशाहीर माझे व गुरु गातो गुणगान गुरुच्या चरणी. नमस्कार मंडळी, सुप्रभात. काल आपण भक्तीच्या वाटेवर चालत होतो. आपली महाराष्ट्राची संस्कृती परंपरा याचा प्रवास आपण उलगडला. आज आपण चाललोय इतिहासाच्या पाऊलखुणा बघायला. त्यासाठी आज आपण पहिले आत्ता चाललोय जेजुरी गडाच्या पायथ्याशी. चला तर तिथे भेटूया. कडेपठारच्या दिशेने निघण्यापूर्वी आम्ही घेतलं जेजुरी गडाच्या पहिल्या पायरीचं दर्शन. कारण इथली परंपरा अशीच सांगते की खंडेरायाच्या गडावर जाण्यापूर्वी पहिल्या पायरीला वंदन करूनच प्रवासाची सुरुवात करायची. मंडळी, तुम्ही बघितलं असेल, आम्ही आता जेजुरी गडाच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेतलं आणि आता इथून पुढे आम्ही कडेपठारला चाललो. मंडळी, आपण आता कडेपठारच्या इथे आलेलो आहे. पायऱ्या आता इथून सुरू झालेल्या आहे. ही कमान आहे. ते भगवान शंकरांची मूर्ती आहे. कडेपठारच्या या प्रवासाची सुरुवात झाली महादेवांच्या साक्षीने. पायथ्याशी असलेल्या भगवान शंकरांच्या भव्य मूर्तीचे दर्शन घेतले आणि त्यांच्या आशीर्वादाने कडेपठारच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात जेजुरी शहराजवळ डोंगर माथ्यावर वसलेलं हे पवित्र स्थान म्हणजे कडेपठार. महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबांचं मूळ स्थान म्हणून ओळखलं जाणारं हे ठिकाण आजही येळकोट येळकोट जय मल्हार या जयघोषाने परिसर दुमदुमून जातो आणि हजारो भाविक श्रद्धेने येथे दर्शनासाठी येतात. आज जेजुरी गडावरील मंदिर सर्वश्रुत असलं तरी 17व्या शतकापूर्वी खंडोबांचं मुख्य स्थान हे कडेपठारच होतं. पुढे एका भक्ताच्या अखंड भक्तीमुळे खंडोबांनी नवीन गडावर अवतार घेतल्याची आख्यायिका सांगितली जाते. त्यानंतर जेजुरी गडावर भव्य मंदिर उभारलं गेलं. मात्र खंडोबांच्या या मूळ स्थानांचं महत्त्व आजही तितकंच अबाधित आहे. मंडळी, या कडेपठाराला एकूण 750 पायऱ्या आहेत आणि काही पायऱ्या आम्ही आता चढून आलो आणि वाटेत काम चालू असल्यामुळे इथं पर्यायी मार्ग आहे, त्यांनी आता चाललो आहे. पुराणांमध्ये आणि लोकपरंपरेत असा उल्लेख आढळतो की मणी आणि मल्ल या राक्षसांचा संहार करण्यासाठी भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला. कडेपठार हेच त्या अवताराचं मूळ स्थान मानलं जातं. पुढे बाणासुराची कन्या बाणई ही खंडोबांची दुसरी पत्नी झाली. मात्र खंडोबांची पहिली पत्नी म्हाळसा देवीला हे मान्य नव्हतं. त्यामुळे म्हाळसा आणि बाणई यांच्यातील मतभेद वाढत गेले. अखेर या वादावर तोडगा म्हणून खंडोबांनी बाणईला डोंगराच्या अर्ध्या वाटेवर स्वतंत्र स्थान दिलं. आजही त्या श्रद्धेची साक्ष देणारं बाणई देवीचं मंदिर कडेपठारच्या वाटेवर भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून उभं आहे. मंडळी, समोरून तुम्हाला इथे पायऱ्या दिसत असतील. आपण मगाशी ज्या जेजुरी गडाच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेतलं तिथून येणारी ही पाऊलवाट आहे, पायवाट. आणि हा समोरून अशा येतात आणि आपण इकडनं चढून आलोय आणि आता या समोर ज्या पायऱ्या दिसतात तिकडे आपल्याला जायचं आहे. जेजुरी गावातून या मंदिराकडे येण्यासाठी 2 प्रमुख रस्ते आहेत. पहिला मार्ग चिंचेच्या बागेतून जातो व दुसरा रस्ता नवीन जेजुरी गडाच्या मागील बाजूने निघतो. यापैकी चिंचेच्या बागेतून येणाऱ्या मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. आपण आता कडेपठारावर आहोत आणि वातावरण खूप स्वच्छ असल्यामुळे आपल्याला समोरचे काही किल्ले दिसत आहेत, ते तुम्हाला दाखवतो. आता इथे समोर तुम्हाला राजगड आणि तोरणा दिसत आहेत. त्याच्या बाजूला इकडे वज्रगड आहे आणि त्याच्या काहीसा पलीकडे सिंहगड आहे. त्याचप्रमाणे डाव्या बाजूला आलो तर इकडे आपल्याला मंगळगड आहे. त्याच्या बाजूला नाखिंड आहे. त्याच्या बाजूला केंजाळगड आहे आणि त्याच्या एकदम डाव्या बाजूला पांडवगड आहे. तर हे खूप असं सुंदर असं दृश्य आपल्याला इथून बघायला मिळते. तर आता आपण इथून पुढे जाऊया. तर आपण आता कडेपठारावर पोहोचलेलो आहे. इथे आपल्याला पहिलं मंदिर हे आहे हेगडे प्रधान मंदिर. लोककथेनुसार भगवान विष्णूंनी हेगडी प्रधानांचं रूप धारण करून खंडोबांचे सहाय्यक म्हणून कार्य केलं होतं.
त्याचप्रमाणे पुढे आपल्याला इथे एक विष्णू लक्ष्मी मंदिर लागलेलं आहे. आतली मूर्ती मात्र भग्न झालेली आहे. येथून पुढे साक्षी विनायकाचे पूर्वाभिमुख मंदिर आहे. असे सांगितले जाते की खंडोबा व बाणाईचा विवाह झाल्यावर गणपतीने त्या विवाहाची साक्ष दिली होती. त्यामुळेच साक्षी विनायकाच्या दर्शनाशिवाय खंडोबाची वारी पूर्ण होत नाही अशी भक्तांची धारणा आहे. तर मंडळी, आपल्याला इथे आपण मुख्य प्रवेशद्वारापाशी आता पोहोचलेलो आहे. तुम्हाला पाठीमागे मंदिराची कमान दिसत असेल. तर आता आपण इथून आतमध्ये जाऊया. त्याचप्रमाणे इथे पुढे आल्यावर वीरभद्र मंदिर आहे. हे आहे नागेश्वर मंदिर. इथे आहेत आपले मारुतीराय. त्याचप्रमाणे इथे पुढे लगेच प्रभू श्रीरामांचे मंदिर आहे. राम, लक्ष्मण, सीता आणि त्यांच्या पायाशी मारुतीराया. त्याचप्रमाणे बरोबर समोरही मारुतीराया आहे. इथे एक काहीतरी छोटासा शिलालेख लिहिलेला आहे. आणि मंदिराच्या दारावर गणपती बाप्पा आहे. बाणाईचं मंदिर आणि इतर स्थळांचं दर्शन घेत अखेर आम्ही कडेपठारच्या मुख्य मंदिर परिसरात पोहोचलो. इतिहास, आख्यायिका आणि श्रद्धेचा वारसा जपणारं हे पवित्र स्थान प्रत्यक्ष पाहण्याची उत्सुकता आता अधिकच वाढली होती. मुख्य मंदिरासमोर पश्चिमाभिमुख मेघडंबरीत नंदीची मोठी मूर्ती आहे. मंदिराचा मुख्य दरवाजा व नंदी यांच्यामध्ये सुमारे 20 फूट व्यासाचे एक मोठे दगडी कासव कोरलेले आहे. मंदिराच्या भिंती काळ्या पाषाणात बांधलेल्या आहेत. या मंदिराच्या बांधकामाच्या कालावधीबाबत कोणताही लेखी पुरावा उपलब्ध नाही. आता आपण मंदिरात चाललो आहोत. मंदिराच्या गर्भगृहात खंडोबा आणि म्हाळसा देवी यांचे संयुक्त द्विलिंग आहे. या लिंगाच्या सोबत धातूपासून बनवलेल्या नाग व श्वानाच्या प्रतिमा आहेत. लिंगाच्या मागे खंडोबा आणि म्हाळसा यांच्या उत्सवी मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे. मंदिराची अधिक माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर इकडचे गुरुजी आहेत, ते आता आपल्याला भेटलेले आहेत आणि त्यांच्याकडनं अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार गुरुजी, तुमचं पहिले दर्शकांना नाव सांगा. सचिन सातभाई पुजारी जेजुरी. गड पर्वत शिवलिंगाकार ऋतू एक दुसरे कैलास शिखर. या उक्तीप्रमाणे कैलास पर्वतावर शंकर पार्वती एकत्र जोडीने फक्त महाराष्ट्रामध्ये आपण कुठं जरी गेलो शंकर मंदिरमध्ये जोडीने कुठेच नाही शंकर, एकच लिंग असतं, शंकर भक्त असतात. तर जेजूर ह्या एकमेव महाराष्ट्राला म्हणजे ठिकाण आहे तिथं देव जोडीने खाली उतारले. म्हणजे देव जेव्हा शंकर पार्वती खंडोबाचा अवतार आहे, शंकरचा अवतार खंडोबा, आणि त्यामुळे इथं देव जोडून आलेले आहेत. हे मूळ स्थान आहे कडेपठार, याला म्हणतात कडेपठार. ज्या विचार कडेपठाराच्या रांग आहेत त्या इथं बांधलेल्या. तर पहिलं ते इथंच ते उतारले जोडीने, म्हणजे खाली आपण भेटले मग स्वयंभूलिंग ते इथून देव. मग जो नवीन गड आहे तिथून देव भक्ताची पाठीमागे. मला भक्त त्यावेळेस खैरे भक्त होते की मला लांब पडते, म्हणजे भक्ताच्या पाठीमागे देव खालच्या गडावर गेले. परंतु खालच्या गड जवळ असल्यामुळे तिथे जास्त भाविकांची गर्दी असते, थोडं अंतर जास्त असल्यामुळे थोडं भाविक कमी येतात. परंतु हे मूळ स्थान आहे ते पण पवित्र शिवलिंग चालले, पण ते नंतर ह्याच्यानंतरचं. या ठिकाणी वर्षात देवाच्या 6 यात्रा असतात. सोमवारी सोमवती अमावस्या आली की सोमवती यात्रा जोरात भरते. देवकारा नदीला आंघोळ जातात. दसऱ्याला देवाची पालखी निघते. दोन्ही जगाड्यांच्या देवांच्या भेटाभेटी असते डोंगरामध्ये. त्यानंतर चंपाषष्ठी आता जास्त वांगी सट, तिथं आपण आपल्या धर्मामध्ये बरेच वांगी खात नाही 6 महिने. चंपाषष्ठी एक दिवशी नेतो कोण वांगी खातात, ती एक यात्रा असते मोठी. आता उद्या येते परवाशी मोठा उत्सव आहे मंगळवारी गणपूजा.
वर्षातून एकदा इथं जुनेगडा फक्त उत्सव असतो. 36 कोटी देव इथं भेटायला येतात. भंडाराची मोठी शेज असते आतमध्ये. असे उत्सव असते. अशा अनेक प्रकारचे उत्सव इथे साजरे केले जातात. 20 श्रावण महिन्यामध्ये उत्सव असतात. देवाच्या सगळे जुनेगडा उत्सव आपले गावकरी, ग्रामस्थ, मानकरी, खांदेकरी, पुजारी वर्ग सगळे साजरा करतात. आणि या ठिकाणी दररोज दुपारी आरती झाल्यानंतर 1 ते 2 जेव्हा लोकांसाठी अन्नप्रसाद चालू असतो. इथे 2-3 पण चालू असतो. अन्नप्रसाद कुठल्या बाजूला असतो? एक पाठीमागे मंदिराच्या पाठीमागे अन्नछत्र आहे. साधारण दुपारी 12:30 वाजता दुपारती होते. आणि दुपारती केल्यानंतर एक काय 2-3 तास चालत ते पिरियड असतं. सारभात असतो, कधी खिचडी भात असतो, लोकांना वाटतं. आणि इथे समजा भाविकांना येऊन राहायची सोय काही आहे तर राहायची आता काही सोय सध्या तर नाही आहे. भविष्यामध्ये आता विकास आराखड्यातून महाराष्ट्र शासनाचे काही कामं चालू आहेत. पायरी मार्ग चालू आहे. ते होऊ शकेल, पण आता सध्या तर नाही आहे. असं ओपनच आहे. मंदिराची वेळ काय असते? सकाळी किती? सकाळी 5:30ला मंदिर उघडतं. 6-6:30 देवाची आरती होते. साधारण दर्शन 7:30 चालू होतं. संध्याकाळी 9 मंदिर बंद होतं. किती वाजता? 9 वाजता. रात्री 9 वाजता बंद होते. ओके, धन्यवाद गुरुजी, खूप सुंदर माहिती सांगितली. आणि गुरुजी इथे कोणी घरांमध्ये वगैरे राहण्याची सोय करतात? कुठं खाली गावामध्ये. खाली गाव वरती 2-3 हॉटेलवाले आहेत. 2-3 पुजाऱ्यांचे घरी जे इमर्जन्सी एखाद्याला पण त्याला थांबू शकतो. परंतु असं प्रॉपरली तर धर्मशाळा अशी नाही. ओपन सगळं असं खाली पाहिजे लोक मुक्काम करतात वरती. धन्यवाद. मित्रांनो, आपल्याला गुरुजींनी आता खूप सुंदर अशी माहिती सांगितलेली आहे. तुम्हाला माहिती आहे आपण आता कडेपठारावर आलो आहे आणि हे मूळ स्थान आहे खंडोबांचं. तर इथली आता आपल्याला खूप सुंदर अशी माहिती गुरुजींनी दिलेली आहे. तर आता आपण इथून पुढे जाऊया. मंडळी, इथे परिसरात आपण आता जे दुसरे बाकीची मंदिरं आहेत तिथे आपण आलेलो आहोत. इथे समोर नंदी आहे, भव्य असं त्रिशूळ आहे आणि सुंदर असं दगडी बांधकाम असलेलं मंदिर आहे. इथेही प्रवेशाला दगडी कासव आहे आणि आतमध्ये स्वयंभू शिवलिंग आहे. त्याचप्रमाणे इथे गणपती बाप्पा आहे. जय मल्हार. हे काय करताय तुम्ही? हे नजर काय लागत नाही, हां. दृष्टी दोष होत नाही, अच्छा, लहान बाळासनी घरला गाडीला ते बनवतो. ओके. मंडळी, इथे स्वामी समर्थांचे मंदिर आहे. त्याचप्रमाणे इथे आपल्याला घोड्यावर बसलेला खंडोबा देव दिसतोय आणि इथे महालक्ष्मी आहे. म्हणजे आपल्या इथे समोर दत्त मंदिर दिसलेलं आहे. आपण आता मंदिरात जाऊया. हां, खूप सुंदर असं मंदिर आहे. हे बघा, इथे लाकडी पालखी आहे. आणि इथे आपल्याला खूप सुंदर असं दगडी रांजण बघायला मिळतं. आणि ते घोड्यावर बसलेले खंडोबा. कडेपठारावरील विविध मंदिरे आणि पवित्र स्थळांचं दर्शन घेतल्यानंतर आता परतीचा प्रवास सुरू झाला. मात्र हा प्रवास संपण्यापूर्वी आम्हाला भेटले एक शाहीर, ज्यांनी आपल्या कलेतून आणि शब्दातून खंडेरायाची परंपरा आजही जिवंत ठेवली आहे. गाडी रंगव वाडी गाव ठाव सर्वास बापू शाहीर गुरुचं ठिकाण हो. राम हरी 12 महिन्यानं पडती गाठ त्याची. 12 महिन्यानं पडती गाठ बापू शाहिराची. पुण्य
कडेपठारावरील खंडोबारायाचं दर्शन झालेलं आहे. तर या कडेपठाराची माहिती अशी की ज्याला पृथ्वीवरील दुसरं कैलास शिखर म्हटलं जातं असं हे कडेपठार. इथलं आपल्याला खूप सुंदर दर्शन झालं. गुरुजींनी खूप छान माहिती दिली आणि आता आपण परतीच्या प्रवासाला लागलो. तर आपण आता जिथून सुरुवात केली होती त्या ठिकाणी जाऊया आणि पुढच्या प्रवासाला लागूया. तर मंडळी, अशा प्रकारे आपला कडेपठार बघून झालेलं आहे. कडेपठारावर खंडेरायाचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आपण खाली उतरून आलेलो आहोत. तिथून आपण पुढच्या प्रवासाला जातो आहे. कडेपठाराचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. त्याचप्रमाणे बेल नोटिफिकेशन ऑन करा, त्यामुळे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला आधी बघायला मिळतील. चला तर आत्ता आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया. येळकोट येळकोट, जय मल्हार. शतकानुशतकांच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले हे कडेपठार, असंख्य भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेला हा परिसर, याचा अनुभव घेत खंडेरायाच्या चरणी कृतज्ञतेने नतमस्तक होत आज इथून निरोप घेऊयात. पुन्हा भेटू एका नव्या वाटेवर, एका नव्या अनुभवासोबत.